बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 33 प्रभागात एकूण 2013 मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून या केंद्रांवर 12,650 महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। यामध्ये 65% महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 33 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येणार असून पूर्णतः महिलांचे असे सखी मतदान केंद्र प्रत्येक प्रभागात तयार करण्यात येणार आहेत। मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर तसेच रॅम्पची सोय करण्यात आली असेही त्यांनी सांगितले। तसेच महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होते। या निवडणुकीच्या तयारीची माहिती आयुक्त राव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त श्री उमेश बिरारी, जी गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक जिंजाड हे उपस्थित होते। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण प्रभाग 33 आहेत। 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। त्या आधारेच यंदा प्रभाग रचना तयार करण्यात आले। सर्वात जास्त म्हणजे 62,697 इतकी लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक 25 आहे, तर सर्वात कमी म्हणजे 38,172 इतकी लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक हा 29 आहे। तर एकूण मतदारांची संख्या 16,49,867 इतकी असून पुरुष मतदारांची संख्या 8,63,878, तर महिला मतदारांची संख्या 7,85,830 आणि इतर मतदारांची संख्या 159 आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली। CCTV आणि वेब स्ट्रीम सुविधा, विद्युत व्यवस्था, 7,500 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, इंटरनेट आणि संगणक प्रणाली उपलब्धता, चहापान, भोजन व्यवस्था, मतदान जागृती, प्रसिद्धी व्यवस्था, मतपत्रिका आणि स्टेशनरी छपाईसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला आहे। निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांची बैठक महापालिका भवन येथे घेण्यात आली असून त्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आलं आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहरातील 3,778 अनधिकृत पोस्टर हटवण्यात आले। तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकास कामांच्या कोनशिला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने करण्यात आली, असे आयुक्त राव यांनी सांगितले। ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना ठाण्याच्या काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले। ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश पार पडला आहे। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे उपस्थित होते। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे। आज ऐन नाताळचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोरदार धक्का दिला आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर, गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा, कोपरी पाचपकाडी विधानसभा उपाध्यक्ष राजू राय, ओळा माजिवडा विधानसभेचे उपाध्यक्ष गणेश गुप्ता, हर्षल परदेशी, ओळा माजिवडा विधानसभा सरचिटणीस योगेश मिश्रा, कोपरी पाचपकाडी विधानसभा सरचिटणीस राहुल पटवा, युवक काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अरुण गिरी, गिरीश राणे, स्वप्नील पाटील, रौनक पवार, आर्यन प्रसाद, गिरीश चव्हाण आदीसह शेकडो युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले। राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर गिरी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर टीकेची झोड उठवले। काँग्रेस पक्षावर आपली मुळीच नाराजी नसून पक्ष देश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे। निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहन चालकांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे, अन्यथा दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे।
उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनावरील थकलेले ई चलन अदा करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली. ठाण्यात एका इच्छुक उमेदवाराने चक्क 1.5 लाख रुपयांचा दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना तुमच्यावर अनधिकृत बांधकामे केल्याचा अथवा शासन व प्राधिकरणाचे अन्य कर व दंड शुल्क थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानुसार वाहनावरील ई चलन दंड थकीत असू नये असा नियम आहे. ई चलन दंड भरला आहे की नाही हे निवडणूक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात गर्दी होऊ लागले. एका इच्छुकाने तर आपल्या वाहनावरील तब्बल 1.5 लाख रुपयांचा ई चलन दंड भरून आपली उमेदवारी सुरक्षित केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे मुंब्रा शहरात आग दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरात 3 दिवसात 5 ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात. या सदनिका, वाहन, गोदाम यांचा समावेश आहे. या आगीवर ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. पहिली घटना कासारवडवली येथील कावेसर परिसरात डॉग शेल्टरमधील एसीच्या आउटडोअर युनिटला दुपारी 2च्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर दुसरी आगीची घटना मुंब्रा येथे घडली. यामध्ये मेक कंपनी कंपाऊंडमधील पुठ्ठ्याच्या गोदामाला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आग लागली होती. या घटनेत 6 गाळे जळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आले. तर तिसरी घटना काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील विनायक अपार्टमेंटच्या 2ऱ्या मजल्यावरील एका सदनिकेला लागली होती. या घटनेत देवारा, कपाट आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. तर चौथी घटना आज सकाळी 11 वाजता कॅसल मिल नाका येथील शंकर मंदिराजवळ एका बंद घरामध्ये आग लागली होती. या घटनेत देखील घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. तर 5वी घटना आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास समतानगर येथे घडले. यात रस्त्याच्या उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनाला आग लागली होती. या सर्व घटनांवर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाने दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच ठाणे महापालिका निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऐक्याचा सूर लावलाय. आम्ही दुश्मन नसून प्रस्ताव आल्यास वरिष्ठांकडे पाठवू असे सूचक विधान दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले असून यामुळे निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर ठाण्यात 2 गट पडले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांची साथ दिली, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीम मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली. एकीकडे आमदार आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून मुल्ला आणि परांजपे ओळखले जात होते, मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते एकमेकांचे कडवे विरोधक बनले. सदर स्थितीत त्यांच्यात विळा भोपळ्याचे नाते आहे. राष्ट्रवादी पक्षाची ठाण्यातील राबवडी तसे कळवा मुंब्रा परिसरात वर्चस्व आहे.
शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवित असून कळवा मुंब्रा भागात शरद पवार गटाला बहुसंख्य जागा सोडल्या जाणार आहेत, तर राज्यात महाविकास आघाडीसोबत असलेल्या अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। एकूणच दोन्ही राष्ट्रवादीने उमेदवार उभी करण्याची तयारी सुरू केली असतानाच आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ऐक्याचा सूर लावला आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीमुल्ला यांनी आज पत्रकारांशी बोलताना आघाडीबाबत महत्त्वाचे विधान केले। आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत। 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर तो आम्ही पक्ष सिटीकडे पाठवून त्यावर विचार करू, कारण शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे, असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीमुल्ला यांनी सांगितले। ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे मुल्ला म्हणाले। तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही, जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून असे त्यांनी स्पष्ट केले। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।